नमस्कार. आपल्याला कधी गांधील माशी वगैरे याचा डंख होत असतो किंवा मधमाशी. आपण शेतामध्ये एखादं मोहोळ आपल्याला दिसलं, तर आपण काय करतो? तो मध खाण्याच्या आशेने आपण जातो आणि त्या ठिकाणी ते मोहोळ काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु ते मोहोळ काढत असताना त्यावर असंख्य अशा माश्या असतात आणि त्या माश्या आपल्याला डंख करतात. पण आपण काय करतो? काही मुलं म्हणा, शेतकरी म्हणा, त्या मोहळाकडे डायरेक्ट टेंबा घेऊन जातात आणि त्या माशांना जाळून टाकतात. तर असं करणं योग्य नाही. कारण त्यांचाही जीवच आहे. त्या जर जिवंत राहिल्या, तर आणखीन दुसऱ्या ठिकाणी मध गोळा करून आपल्यासाठी त्या मध तयार करत असतात. म्हणून अशा माशांना मारायचं नाही. पाहिजे तर आपण थोडंसं एक गौरी वगैरे पेटवून त्या ठिकाणी धुपण करू शकतो. ज्यामुळे त्या काय होतील त्या ठिकाणाहून निघून जातील आणि त्यामधल्या काही माश्या जर आपल्याला पुन्हा चावल्या, आपल्याला डंख झाला, तर मग आपल्याला कसं होतं? आपल्या अंगाची आग होते, सूज येते. तर असं जर झालं, तर त्यावर आपण काय उपाय करायचा? जर मग आपल्याला मधमाशी चावली किंवा अनेक माश्या आपल्याला चावल्या, तर त्यासाठी आपण काय करायचं? एक लिंबू घ्यायचा आणि त्या लिंबूवर असं मीठ टाकायचं आणि ते ज्या ठिकाणी आपल्याला मधमाशा चावलेल्या असतील, असं अंगाला, संपूर्ण अंगाला लावायचं आहे. त्यानंतर अगदी 1 मिनिटामध्ये त्या माशांच्या नांग्या आपल्या शरीरातून बाहेर निघतील. आपल्याला सूज किंवा त्याचं जे विष असतं, हे सर्व आपल्या शरीरातून निघून जाईल. म्हणून अशा सोप्या उपायाने आपण आपल्याला त्यांच्यापासून झालेल्या त्रासाला आपण कमी करू शकतो. पण आपण जर डायरेक्ट टेंबा घेऊन गेलो आणि त्यांना जर आपण जिवंत मारलं, तर मग हे योग्य आहे का? नाही. म्हणून अशा गोष्टी आपण करायच्या नाहीत. दुसरं गांधील माशी असते. तर ती गांधील माशी देखील आपल्याला कधीतरी चावते आणि ती चावल्यावर मग आपण काय करायचं? तर त्यासाठी सुद्धा अत्यंत सोपा उपाय आहे. पहा निसर्गाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे. आपण निसर्गामध्ये राहतो, तर या निसर्गातील वस्तूंचा, उपायांचा आपण जर वापर केला, तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो. म्हणून जर गांधील माशी चावली, तर आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी चावली आहे, त्या ठिकाणी सूज येते. चेहऱ्यावर असेल, आपल्या हातावर असेल, पायावर असेल, ज्या ठिकाणी चावली, त्या ठिकाणी काय होते, लगेच सुजून येतं. कारण तिची जी नांगी असते किंवा तिने जे विष सोडलेलं असतं, त्यामुळे हा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत असतो. पण त्यासाठी सुद्धा खूप सोपा उपाय आहे. मग आपण त्यासाठी काय करू शकतो, एक कांदा घ्यायचा, त्याला कापायचंय आणि तो कापलेला कांदा ज्या ठिकाणी आपल्याला गांधील माशी चावली, सूज ज्या ठिकाणी आलेली आहे, त्या ठिकाणी आपण तो कांदा बांधायचा आणि काही वेळानंतर आपल्याला काय होईल, आपली सूज कमी होईल, वेदना कमी होतील. असं आपण त्यापासून आपला बचाव करू शकतो किंवा आपल्याला जो त्रास आहे, तो कमी करू शकतो. म्हणून उपाय जर आवडला असेल, तर आरोग्य वार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका माहितीबरोबर. तोपर्यंत काळजी घ्या.